महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। जळगाव, नाशिक, अहिल्यानगर आणि पुण्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट आहे। मराठवाड्यातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। ठाणे, कोकण, कोल्हापुरात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर राज्यामध्ये आज अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणारे आहे। अनेक जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुण्यामध्ये ऑरेंज अलर्ट आहे। तर मराठवाड्यातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। हवामान अंदाज या YouTube चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आज आपल्याला बघायला मिळत आहे। कालच्यापेक्षा पावसाचा जोर आज बऱ्याच भागात वाढणार असून थोड्याच वेळामध्ये पावसाचं दमदार मध्यम ते जोरदार आगमन बघायला मिळणार आहे। कोणत्या भागात कसा पाऊस राहील याबाबतचा सविस्तर अंदाज आपण बघणार आहोत। याकरिता आपण फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकू शकता। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले तर रोजची रोज तुम्हाला हवामान अंदाजाची बातमी सर्वात आधी या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। तर चला आता सविस्तर या ठिकाणी आपण हवामानाचा अंदाज बघणार आहोत। कोणत्या ठिकाणी जास्त पाऊस राहणार आहे, कुठे मध्यम पाऊस, कुठे मुसळधार पावसाची शक्यता आहे, सर्व काही आता तुम्हाला बघायला मिळेल। कारण की पावसाचं वातावरण हे साधन आहे, कुठे मध्यम आहे तर कुठे मुसळधार आहे, तर कुठे वाऱ्यांचा वेग आणि विजांचा कडकडाट आणि काही भागात गारांचा पाऊस हा आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळणार आहे। आणि याच गारांच्या पावसामुळे शेती पिकाचं देखील नुकसान होऊ शकतं। ही देखील गोष्ट मात्र आता आपल्याला दिसून येत आहे। पण बघा, गारांचा पाऊस हा तुरळक होणार आहे, पण वादळी वारा हा 100% असतो। पाऊस कमी होईल किंवा जास्त होईल, जरी पावसाचं वातावरण झालं तरी वादळी वारा हा सुटणार आहे, ही मात्र गोष्ट खरी आहे। तर चला आता कोणत्या ठिकाणी पाऊस येत आहे, पुढच्या 2 ते 3 तासात पावसाचा जोर वाढायला हळूहळू सुरुवात होणार असून काही जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। पुण्यामध्ये तर काल जोरदार पाऊस झालेला आहे। महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये काल पावसाने हजेरी लावली। बीड जिल्हा असेल, त्यानंतर धाराशिव मध्ये काही भागात जोरदार पाऊस झाला, त्यानंतर पुणे, बीड, त्यानंतर इकडे धारूर, केज तालुका असेल त्या भागामध्ये पाऊस झालेला आहे। त्यानंतर विचार जर केला तर महाराष्ट्रातील परभणी जिल्हा असेल या आसपासच्या बऱ्याच भागांमध्ये काल पावसाने हजेरी लावलेली आहे। तर आज पण पावसाची शक्यता असून चला आता कोणत्या भागात पावसाला सुरुवात होत आहे ते आपण बघूयात। तर बघा, आता मोठा बदल आपल्याला पावसाच्या वातावरणात बघायला मिळत आहे। आता बघा, कालच पावसाने किती हजेरी लावली हे तर सगळ्यांना माहिती आहे। बऱ्याच ठिकाणी तर पाऊस कमी झाला आणि नुकसान वाऱ्यामुळे जास्त झाल्याचं दिसून आलं। बघा, आजची परिस्थिती बघता आज जर आपण वाऱ्यांची स्थिती बघितली तर आपल्याला जे आहे ती वारे सध्या स्थितीला काही जास्त नाही आहेत, वेगवान नाही आहेत, मीडियम स्वरूपाचं थोडंसं वारं आहे। गरमीची आता स्थिती आपल्याला दिसून येत आहे, पण याच गरमीमुळे सध्या जर विचार केला तर आता मोठा बदल आपल्याला दिसून येऊ शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। सध्या जर विचार केला तर आता महाराष्ट्रातील बहुतांश असे भाग आहेत की त्या ठिकाणी वारे सध्या शांत आपल्याला दिसून येत आहेत। पण आता याच भागामध्ये दुपारनंतर जे आहे ते पावसाला आता दमदार सुरुवात होणार आहे। मग आता पावसासाठी पोषक वातावरण जे सक्रिय होण्याची स्थिती आहे ती डायरेक्ट आपल्याला इकडे महाराष्ट्राचा अरबी समुद्र असो, बंगाल उपसागर असो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रणाली निर्माण होत असतात। मग आता पण कोणती प्रणाली निर्माण होणार का असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे। काहींना वाटत होतं की चक्रीवादळ निर्माण झालंय, पण सध्या तसं काही इकडे नाहीये। भारतावर काही सध्या चक्रीवादळ वगैरे काही आलेलं नाही, ही पण गोष्ट आता लक्षात घ्यायची आहे। तर चला आता पाऊस पडणारे नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, आता त्या जिल्ह्यांची नावं सांगतो। आता मात्र तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या जिल्ह्यात पावसाचा काय अंदाज राहील ही गोष्ट आपण सांगणार आहोत। तर चला पाहूयात। तर बघा, एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यातील बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी आता विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। पावसाची तीव्रता ही आज दुपारनंतर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे। पुढच्या 2-3 दिवसाचा आपण अंदाज बघणार आहोत। लक्ष देऊन आता फक्त व्हिडिओ बघा। तर बघा, आलेल्या माहितीनुसार आता एकंदरीत जर विचार केला तर एक मॉडेलचा अंदाज आहे। याच मॉडेलच्या अंदाजानुसार आता पुढच्या काही तासांमध्ये पावसाचं वातावरण वाढणार आहे आणि यामुळे राज्यातील बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट, विजांच्या गडगडाटासोबत वादळी पाऊस, काही ठिकाणी तुफान वारा आणि हलकी गारपीट देखील बघायला मिळण्याची शक्यता आहे। बघा, हा पाऊस आता कोणत्या जिल्ह्यातून सुरू होत आहे पण तुम्हाला दाखवण्याचं काम करतो। सध्याची परिस्थिती पाहता आता देगलूरचे काही भाग असतील या ठिकाणी पण आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणारच आहे। देगलूरच्या भागात देखील विजांचा कडकडाट राहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहावयास मिळणार आहे। बघा, सध्याची परिस्थिती पाहता विजांच्या कडकडाटामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी तुफान अशी पावसाची शक्यता 100% बघायलाच मिळू शकते। बघा, आलेल्या माहितीनुसार
देगलूरच्या भागामध्ये पुढच्या 2 ते 3 तासानंतर हळूहळू पावसाला सुरुवात होईल. सतर्क राहा. विजांच्या कडकडाटामध्ये तुफान पाऊस या ठिकाणी येणार आहे. सर्व दूर नाही झाला तरी तुरळक भागात का होईना पावसाची हजेरी लागणार आहे. त्यामुळे हा अंदाज शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावा. एवढंच नाही तर मुखेडचे काही भाग आहेत बघा, मुखेड, कर्णाचा भाग असेल, आळंदी असेल, या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस, काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता आहे बघा. वरवाट, मुखेड, कर्णा, आळंदी, केसरलीचा भाग असेल, आर्लीचा भाग असेल, नायगाव असेल, या ठिकाणी रामतीर्थचा भाग असेल, मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. ही पावसाची जोरदार हजेरी या भागात दिसून येत असून सगळ्या शेतकऱ्यांनी आता सतर्क राहणं खूप गरजेचं ठरणार आहे. या ठिकाणी खूप आपल्याला पावसाचा जोर बघायला मिळेल. काही ठिकाणी पाऊस कमी आणि वाऱ्यांचा वेग देखील जास्त राहणार आहे. पण बघा, पावसाचं खरं वातावरण तयार होणार आहे ते म्हणजे इकडे जे काही अंतूरचा भाग असेल, त्यानंतर शिरनालचा भाग असेल, या ठिकाणी त्यानंतर बामणीचा भाग असेल, या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे. त्यानंतर बघा, शिरूर अंतपालच्या भागात मध्यम ते जोरदार धो-धो पावसाची शक्यता असून या ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो सतर्क राहा. जनावरांना योग्य त्या निवाऱ्यामध्ये बांधा, कारण की विजांचा कडकडाट असल्यामुळे पाळीव प्राणी जे आहेत ते झाडाखाली बांधणं हे चुकीचं राहू शकतं. ही एक मोठी अडचण आहे. त्यामुळे तुम्हाला ही देखील काळजी घ्यायची आहे. आता आभाळ जरी दिसले, आपल्याकडे पाऊस येतानाचं वातावरण दिसलं, तर निवाऱ्याकडे जे आहे ते जनावरांना बांधणं योग्य ठरेल. कारण की या पावसांमध्ये पाऊस कमी राहू शकतो पण विजा मात्र ह्या 100% राहणार आहेत. ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे हा अंदाज देखील तुम्ही लक्षात घ्या. अशा प्रकारचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे बघा. आता शिरूर अंतपाल या ठिकाणी, लातूर या ठिकाणी आता आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार असून या भागातील पण शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटामध्ये आपल्याला तुफान स्वरूपाची पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे. हा पाऊस तीव्र असल्यामुळे शेतकरी बांधवांनी सावध राहणं खूप गरजेचं ठरेल. यामध्ये जे आहे ते आपल्याला काही भागामध्ये तर मोठ्या प्रमाणात अचानक पावसाचं वातावरण काल तयार झाल्याचं बघायला मिळालं. कोणालाच वाटत नव्हतं की असा पाऊस तयार होईल, लगेच आपल्याकडे येईल, पण काल अचानक बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावलेली आहे. तर चला आता पाऊस पडणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत आणि कोणते तालुके आहेत आता त्यांची नावं आपण सांगणार आहोत. आता मात्र तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज आपल्या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळू शकतो. त्यासाठी फक्त आपलं चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. तर चला पाहूयात. बघा, आता एकंदरीत विचार जर केला तर महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये आपल्याला पावसाची व्याप्ती, तीव्रता आता बघायला मिळणारच आहे बघा. आलेल्या माहितीनुसार बीड असेल, वडवणी असेल, शिरूर, कासार असेल, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघावयास मिळणार आहे. पावसाची व्याप्ती, तीव्रता चांगल्या स्वरूपाची राहणार असून सर्व शेतकरी बांधवांनी ही गोष्ट आता लक्षात घ्यावी लागणार आहे बघा. शिरूर, कासारचा भाग असेल, बीडचा भाग असेल, वडवणीचा भाग असेल, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळेल बघा. सगळीकडे जोरदार नाही झाला तरी हलका मध्यम पाऊस होईल. वाऱ्यांचा वेग मात्र राहणार आहे आणि विजांचा कडकडाट राहणार आहे. बीड जिल्ह्यात असं आपल्याला बघायला मिळालं की सकाळीच पाऊस खूप झालेला आहे. काही भागांमध्ये सकाळीच पावसाने हजेरी लावली, ते पण विजांच्या कडकडाटासोबत. सकाळी बीड जिल्ह्यातील बऱ्याच भागामध्ये पाऊस झाल्याचं आपल्याला जे आहे ते दिसून आलेलं आहे. म्हणजे पावसाचं वातावरण सकाळ असो, दुपार असो किंवा रात्री असो तसं काही नाहीये. प्रत्येक वेळेमध्ये हे पावसाचं वातावरण तयार होत आहे. त्यामुळे आपण सतर्क राहिलेलं योग्य राहू शकतं. आपण जे पीक काढलेलं असेल, म्हणजे आता जे आताचे पीक ज्वारी असेल, गहू काढून कुठे ठेवले असेल, जर ते मळणी यंत्राने मळलेले नसेल तर तुम्हाला त्याची व्यवस्थित जी आहे ती काळजी घ्यावी लागेल. व्यवस्थित झाकून देखील ठेवावं लागेल. कारण हा पाऊस अचानक येत आहे. अचानक जोरदार 10-15 मिनिटं काही ठिकाणी पडतो पण एकदम जोरदार पडत आहे. वारं येत आहे. त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकते. ही गोष्ट पण तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. तर बघा, आता या ठिकाणी पाथरीचे भाग असतील. आता मॉडेलनुसार आपल्याला पाथरीमध्ये देखील पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे. मॉडेलनुसार आता असा पण अंदाज आहे की या ठिकाणी पाथरीच्या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता असून या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. काल बघितलं तर याच मॉडेलच्या माध्यमातून आपल्याला दिसत होतं की विजांच्या कडकडाटासोबत या ठिकाणी जे आहे ते आपल्याला गडगडाटाचा आवाज वगैरे दिसत होते. आता तशीच परिस्थिती आज होऊ शकते. जरी पाऊस नाही झाला तरी विजांचा कडकडाट आसपासच्या भागात होऊ शकतो. कारण तुरळक ठिकाणी पाऊस होईल, काही ठिकाणी जोरदार होईल, काही ठिकाणी
ठिकाणी मध्यम होईल तर काही ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असेल, त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. बघा, पावसाचा खरा जोर इकडे पैठणकडे पण बघायला मिळणार आहे. पैठण भाग, छत्रपती संभाजीनगरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन होणार असून तुरळक ठिकाणी जोरदार राहील आणि मध्यम पाऊस राहील आणि विजांच्या कडकडाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते वाऱ्यांचा प्रभाव राहणार असून या ठिकाणी पावसाचा अंदाज आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या देखील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. महत्त्वाचा अंदाज आहे, कारण मोठा बदल होत आहे. त्यानंतर परतूर, जिंतूर, हिंगोली, वाशिम, लोणार, चिखले हे जे काही भाग आहेत या भागात देखील विजांचा कडकडाट आणि तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. जोरदार ते मध्यम पावसाची शक्यता आहे आणि विजांच्या कडकडाटामध्ये याही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. आता राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. अजून कोणत्या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे तर चला आता त्या जिल्ह्यांचा अंदाज या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. तर बघू शकता आता या ठिकाणी खामगाव असेल, जळगाव असेल, या ठिकाणी अमरावतीचे भाग असतील, याही ठिकाणी पावसाचं आगमन आज होण्याची दाट शक्यता आहे. होय, या भागापर्यंत पावसाचा तीव्र जोर बघायला मिळेल, कारण की विशाखापट्टणम ते या ठिकाणी जो जगदलपूरचा भाग आहे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण आज बनणार आहे. आणि हे वातावरण पुढे कोणत्या दिशेने सरकेल याकडे आता आपण लक्ष देऊनच आहोत. जर हे वातावरण महाराष्ट्राकडे आलं तर पावसाचा जोर आणखीन महाराष्ट्राच्या काही भागात वाढू शकतो. बघा, आता पाऊस पडणारे पुढील क्रमांकाचे जिल्हे कोणते आहेत अशा जिल्ह्यांची तुम्हाला नावं मी सांगत आहे. बघा, यामध्ये केज असेल, केज तालुका असेल, कळंब तालुका असेल, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर बोरखेड तालुका असेल, त्यानंतर कोपरा, वाला भाग असेल, याही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर अहमदपूर, परळी, गंगाखेड, सोनपेठ, वडवणी, बीडच्या भागामध्ये देखील मध्यम ते आता काही ठिकाणी हलका पाऊस, काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. पावसाची व्याप्ती ही बऱ्यापैकी भागामध्ये राहणार आहे. परळीच्या भागात पण पाऊस राहणार आहे. अहमदपूर मात्र लातूर जिल्ह्याला आज पाऊस चांगला झोडपणार आहे. लातूर जिल्ह्यात चांगल्या पावसाचा, दमदार पावसाचा अंदाज आपल्याला दिसून येत असून लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी गोष्ट लक्षात घ्यावी. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या लातूर जिल्ह्यामध्ये पण हजेरी लावणारच आहे. बघा, आता एवढंच नाही तर इकडे नायगाव, देगलूरचे काही भाग आहेत. त्यानंतर इकडे उत्तरेकडील भाग आपल्याला दिसून येत आहेत. नांदेड उत्तरचा भाग असेल, भाईंसा, निर्मलचा भाग असेल, उमरखेड, हिंगोली असेल, या भागापर्यंत पाऊस आहे. तर अक्षरशः आज वाशिम, पुसद, लोणार, हिंगोली, चिखलीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहणार असून विजांच्या कडकडाटामध्ये आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, कसली चिंता करू नका. सर्वात मोठी बातमी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे ती की काल बऱ्याच भागामध्ये या आसपासच्या भागात देखील पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी वारच होतं, पण वाऱ्यामुळे पण शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे. काही बाजरी असेल, त्यानंतर गव्हाचे पीक काही ठिकाणी अजून काढायचे राहिले. तुम्ही म्हणत असाल काढले आहेत, पण काही शेतकऱ्यांचे अजून राहिले आहेत. त्यानंतर विचार जर केला तर ज्वारीचे पीक अजून काढणं बाकी आहे, पण एवढे की गव्हाचं थोडंफार तुरळक राहिलेलं आहे. गहू आता काढणे बरेच झालेले आहे, पण ज्वारीची काढणी मात्र बऱ्यापैकी भागात राहिल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे ज्वारीचं नुकसान होण्याची एक सध्याचीच भीती आपल्याला दिसून येत आहे. तर चला आता पाऊस पडणारे आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत, आता त्या जिल्ह्यांची एकदा तुम्हाला मी नावं सांगतो, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्यात नेमका किती वाजेपर्यंत पाऊस येऊ शकतो. तर चला बघूयात. तर बघा, आता या ठिकाणी जर विचार केला तर नांदेड जिल्हा पावसाचा अंदाज आहे. अकोला जिल्हा पाऊस आहे, मध्यम राहील, काही ठिकाणी जोरदार राहील, विजांचा कडकडाट राहील, वादळी पाऊस राहील, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर रिसोड तालुका मध्यम पाऊस राहणार आहे. वादळी वाऱ्याचा या ठिकाणी प्रभाव राहणार आहे. विजांचा कडकडाट अधिक गरमीमुळे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर वाशिम, मंगळूर, पेरचे भाग असतील, तारोडीचा, रिसोडचा उत्तर भाग, मेहकरचा पूर्व भाग, या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुसदचा भाग असेल, याही ठिकाणी पावसाचा अंदाज राहणार असून मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता तुरळक ठिकाणीच आहे. काही ठिकाणी जोरदार नाही झाला तरी हलका मध्यम पाऊस होईल आणि वादळी वारा या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर डिग्रसच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे. तुरळक भागात अंदाज आपल्याला दिसतोय. हिंगोलीमध्ये तुरळक भागात पावसाचा अंदाज आहे, कारण की ढगाळ वातावरण आहे. त्यानंतर सेनगाव, जिंतूरचे भाग असतील, सिलूचे भाग असतील, या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. परभणीच्या भागात, विदर्भातील देखील बहुतांश भागामध्ये आपल्याला जे आहे ते आज ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे आणि तुरळक ठिकाणी आजपासून विदर्भातील काही भागात पावसाला सुरुवात होणार आहे. हा पण अंदाज लक्षात घेणं गरजेचं राहील. त्यानंतर जर विचार केला तर आता इकडे आपल्याला बहुतांश धाराशिवच्या भागात पण पावसाला पोषक वातावरण दिसून येणार आहे, अशा प्रकारचा अंदाज असून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील देखील काही भागांमध्ये आपल्याला
पावसाचा अंदाज हा बघायला मिळू शकतो। उत्तर महाराष्ट्रातील जर विचार केला तर आता जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, इकडे बहुतांश भाग असतील, त्यानंतर बुलढाण्याचे भाग असतील, या ठिकाणी हिंगोलीकडेच्या भागात देखील पावसाचा अंदाज बघायला मिळेल। बीड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूरच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे। वाशिमचे भाग असतील, यवतमाळच्या तुरळक भागात पावसाचा अंदाज राहू शकतो असं वातावरण दिसून येत आहे। हा अंदाज लक्षात घ्या आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। अजून लवकरच दुसरा व्हिडिओ या चॅनल वरती येणार आहे, तो बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, तुम्हाला नोटिफिकेशन येईल। धन्यवाद।